मित्रांनो, आता कर्जावर जर कार घेतली असेल आणि कर्ज फेडला असेल, तर आपल्याला प्रादेशिक परिवहन कार्यालयात जाऊन आर सी कार्डावरील बँकेचं असलेलं नाव काढून टाकण्यासाठी हेलपाटे मारायची गरज राहणार नाही. कारण आता त्याला जे म्हणतात हायपोथिकेशन, हे ऑनलाईन आणि बँकेचं कर्ज फेडल्याक्षणीच आपोआप होणार आहे. अशी एक प्रणाली, असं एक सॉफ्टवेअर निर्माण करण्याच्या दिशेने 1 मार्चपासून पावले पडायला सुरुवात झालेली आहे. आपण बघतो की आपल्याला जी 4 चाकी गाडी आवडते, प्रत्येक मध्यमवर्गीय माणसाचं किंवा उच्च मध्यमवर्गीय माणसाचं स्वप्न असतं की आपल्याकडे एखादं वाहन असावं, आणि ते गरजेचंही झालेलं आहे. आज भले आपण म्हणत असलो की गर्दी खूप झाली आहे, रस्त्यावर वाहन कोंडी आहे, वाहनांची फार गजबज आहे, वाहने फार संथ गतीने मंद गतीने पुढे सरकतात, प्रवासाचा वेळ वाढलेला आहे, अंतर तेवढंच आहे, आणि ह्या सगळ्या समस्यांचं कुठल्याही प्रकारचं त्याच्यावर आपलं उत्तर नाही आहे. तरी पण 4 चाकी वाहने घेण्याचं प्रमाण म्हणावं तितक्या प्रमाणात कमी झालेलं नाही आहे. आणि याचं दुसरं एक कारण म्हणजे शहरांमध्ये सार्वजनिक परिवहन सेवा या म्हणाव्या तेवढ्या सक्षम, कार्यक्षम आणि उत्तम दर्जाच्या नाहीत. त्यामुळे नाईलाजाने लोकांना दुचाकी आणि 4 चाकीवर अवलंबून राहावं लागतं. त्यासाठी लोक बँकेचं दार ठोठावतात की आम्हाला 5 वर्षासाठी म्हणजे 6 EMI, 3 वर्षासाठी 36 EMI, अशा EMIवर आधारित कर्ज तुम्ही द्या. बँकेची अट असते की 10%, 20% तुम्ही डाऊन पेमेंट करा, उरलेला कर्जाचा भार आम्ही उचलतो. अशा पद्धतीचं हे सगळं गणित असताना माणूस जेव्हा वेळेवर कर्ज फेडतो, वेळेच्या आधी कर्ज फेडतो, त्याच्यानंतर आर सी बुक, बँकेचं जे बँकेचं जे नाव वाहनाच्या रजिस्ट्रेशन कार्डवर लावलेलं असतं की हे आम्ही कर्ज दिलं आहे ह्या कारसाठी, त्यामुळे सध्या तरी ह्या कारवर आमची मालकी आहे, ते नाव कर्जदाराने कर्ज फेडल्यानंतर काढून टाकून स्वतःचं नाव लावण्यासाठी माणसाला खटपट करावे लागते. बँकेकडून एक विशिष्ट प्रकारचा प्रमाणपत्र असतं, त्याला क्रमांक असतो. त्या क्रमांकाचं प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्र जी बँकेने सही शिक्क्याची दिलेली असतात, ती आपल्याला RTO म्हणजे रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिस, प्रादेशिक परिवहन कार्यालयात नेऊन द्यावी लागतात. आणि त्यांची जी शुल्क आहे ते शुल्क भरावं लागतं. बँकेचं हायपोथिकेशन असलेलं RC बुक जमा करावं लागतं. आणि एवढं सगळं केल्यानंतर आपल्या घरी कुरिअरने आपल्या नावाचं RC बुक येतं. म्हणजे ह्याच्यामध्ये ज्याने कर्ज घेतलं आहे त्याला स्वतःचं नाव लावून घेण्यासाठी खटाटोप करायची वेळ येते. ह्याच्यामध्ये हेलपाटे मारावे लागतात, न मारावे लागतात, सॉफ्टवेअरची अडचण येते. तिथे रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिसमध्ये आपल्याला प्रक्रिया कशी करायची, ऑनलाईन अर्ज कसा भरायचा, स्कॅन केलेली कागदपत्र कशी अपलोड करायची, फी कशी भरायची, या सगळ्या गोष्टी शिकून घ्याव्या लागतात. किंवा सरळ एजंटला गाठावं लागतं आणि एजंटला हे सगळं साखळी आणि प्रक्रिया कशी करायची हे माहीत असल्यामुळे एजंट शासकीय शुल्क, त्याचं जे मानधन आहे ते घेतात आणि आपलं हे काम करून देतात आणि आपल्याला कुरिअरनी हे कार्ड येतं. हे सगळं टाळण्यासाठी आता ॲटोमॅटिक ऑनलाईन सिस्टीम ही केंद्र शासनामार्फत आपल्या सगळ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आणि याच्यामध्ये रोड ट्रान्सपोर्ट म्हणजे रस्ते परिवहन महामंडळाचा मोठा वाटा आहे. आणि त्यांनी 1 मार्चपासून 5 राष्ट्रीयकृत बँका आणि 5 नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज, ज्याला आपण NBFC म्हणून ओळखतो, यांच्या आधारे ही सेवा सुरू केलेली आहे. आणि ह्या सेवेचा उद्देश काय आहे? एलिमिनेटिंग प्रोसिजरल डिलेज म्हणजे प्रक्रिया करण्यामधील जे विलंब आहे ते टाळणे,
त्याच्यानंतर रिड्युसिंग इनकन्व्हिनियन्स फेस बाय बॉरोअर्स इन गेटिंग देअर व्हेकल रेकॉर्ड्स अपडेटेड. म्हणजे कर्ज घेतलेली ज्या लोक आहेत त्यांना आपलं नाव प्रणालीमध्ये म्हणजे ट्रान्सपोर्ट अथॉरिटी, ट्रान्सपोर्ट आपली जी परिवहन कार्यालय आहे तिथं आपलं नाव लावण्यासाठी म्हणजे तिथले जे अभिलेख आहेत ते अद्ययावत करण्यासाठी RC बुकवर आपलं नाव लावून घेण्यासाठी जो त्रास, इनकन्व्हिनियन्स म्हणजे त्रास किंवा जे विलंब आहे हे सगळ्यामध्ये सुधारणा करण्यासाठी ही सगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि वारंवार रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिसला जाण्याची वेळ त्यांच्यावर येऊ नये हे हायपोथिकेशन काढून घेण्यासाठी त्याच्यासाठी ह्या परिवहन कार्यालयामार्फत आणि रस्ते परिवहन महामंडळामार्फत ही सगळी कार्यवाही करण्यात आलेली आहे. व्हेकल रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट हे आता युनिफाईड लेंडिंग इंटरफेस ही जी ऑपरेटिंग सिस्टीम आहे RBIची म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची, त्याचा उपयोग याच्यासाठी करून घेण्यात आला आहे. कारण युनिफाईड लेंडिंग इंटरफेस विच enables secure and real-time data exchange between lenders and government platform. म्हणजे ज्याने लोन घेतलेलं आहे आणि ज्याच्याकडून लोन घेतलेलं आहे त्या सर्वांच्या माध्यमातून युनिफाईड लेंडिंग इंटरफेस माध्यमातून हे सगळं काम हो घातलेलं आहे. आता ऑनलाईन इंटरफेस इंटरॅक्ट्स अमंग बँक, युनिफॉर्म लेंडिंग इंटरफेस आणि वाहन सिस्टीम ह्या ज्या 3 प्रणाली आहेत म्हणजे बँक, युनिफाईड लेंडिंग इंटरफेस आणि वाहन सिस्टीम हे जे सगळं तयार करण्याला आलेलं आहे त्याचं एकत्रित कारण त्याच्यामध्ये निर्माण करून म्हणजे ते जोडून ती साखळी हे सगळं निर्माण करायचं काम आता पूर्णत्वाच्या दिशेने मार्गस्थ होत आहे. आणि ही सगळी प्रक्रिया ही सुरक्षित, मानवी हस्तक्षेपापासून दूर आणि कुठल्याही प्रकारचं फ्रॉड होणार नाही अशा पद्धतीची दक्षता याच्यामध्ये घेण्यात आलेली आहे. आता ह्या सगळ्या प्रक्रियेमुळे येत्या काही दिवसात ही सगळी प्रक्रिया स्थिर स्थावर होईल आणि ज्याने लोन घेतलं आहे आणि ज्याने बँकेला लोन पूर्ण फेडून टाकलं आहे आणि बँकेला हे माहीत आहे तर बँकेनेही पुढील कार्यवाही करून ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये ग्राहकाला त्याचं नाव की ह्याने आता लोन फेडले कार त्याच्या नावावर करा हे परिवहन खात्यामध्ये अद्ययावत करणे आणि त्याला RC बुक नवं देणे या सगळ्याचं काम बँका आणि युनिफाईड लेंडिंग इंटरफेस या माध्यमातून होणार आहे. आणि ग्राहकाला फक्त SMS येईल की तुमचं नाव आता परिवहन खात्यामध्ये अद्ययावत करून तुमची कार तुमच्या नावावर केलेली आहे, RC बुक कुरिअरने पोहोचत आहे. तेव्हा ह्या नवीन प्रणालीबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. तुम्हालाही ह्या प्रक्रियेचा लाभ घ्यायचा असेल तर परिवहन जे खातं आहे त्याच्या वेबसाईटवर जा, थोडा गुगलवर अभ्यास करा, शोधा आणि तुमचं कारसुद्धा तुमच्या नावावर करून घेण्यासाठी पावलं उचलायला सुरुवात करा. माझा हा अनवटवाट यूट्यूब चॅनल तुम्हाला कसा वाटतो मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा. तुमच्या आप्तपरिवार, मित्रजन, स्नेहीजन यांच्या व्हॉट्सअप अकाउंटला माझा हा चॅनलची लिंक पेस्ट करायला विसरू नका. भेट दिली म्हणून सांगा, त्यांना ही भेट नक्कीच आवडेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.